तर आज मी बनवत आहे चिमणीसाठी मुगाचा डोसा। त्याचीच नाही छोटीशी तयारी चालू होती माझी। मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले मूग आणि त्यामध्ये टाकले लसूण, हिरवी मिरची, थोडासा आल्याचा तुकडा आणि त्यामध्ये नंतर थोडंसं पाणी ऍड केलं आणि मग काय मिक्सरला गरा 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 हलवून घेतलं। आणि 5 मिनिटांमध्ये डोशाचं मस्त असं बॅटर तयार झालं। लगेच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि तवा ठेवला तापायला। माझा कायमचाच प्रयत्न असतो की चिवताईनं सगळ्या गोष्टींना आवडीनं खाल्ल्या पाहिजे, त्यातून तिला पौष्टिक गोष्टी कशा देता येतील त्याकडेच माझं जास्त लक्ष असतं। मी फास्ट फूड खूप जास्त खाते पण तिला पौष्टिक देण्याचा प्रयत्न करते। त्यामुळेच मी आज तिच्यासाठी झटपट बनणारे हे मुगाचे डोसे बनवले होते। खूप जास्त मऊ बनतात आणि चवीला तर एक नंबर लागतात आणि बनवायला सुद्धा खूप जास्त सोपे आहे। ते माझे मुगाचे सगळे डोसे बनवून झालेले होते। म्हटलं आता चला चिवताईला चारून घेऊ आणि माझ्या चिवताईला तर हे मुगाचे डोसे एवढे जास्त आवडले, ते खूप जास्त एन्जॉय करत होते। आणि चिमणी 1 वर्षाची झाल्यापासून तिला मी अशा सगळ्या गोष्टी देत राहते। तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा।